नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही दिंडोरीवरून आज आहे ना परिक्रमेला सुरुवात करून हे जे आजी आहे ना यांच्यापाशी थांबलो होतो दिंडोरी येथे. इथून आम्ही आजच्या परिक्रमेची सुरुवात करत आहे नर्मदे यार. आणि हा इथं आमचा आश्रम आहे, हे आश्रमात होतो या ठिकाणी. आणि आज या ठिकाणावरून सुरुवात करत आहे. हे बघा ही नर्मदा मैया इथून असा आश्रम नर्मदे यार. दिंडोरीवरून आपण निघाल्याच्या नंतर जोगी टिकरी या ठिकाणी नर्मदा किनारा तट मार्ग जाण्यासाठी आहे ना आपल्याला थोडासा रोड मार्ग पकडायला लागतो. आणि रोड पकडून आपल्याला परत जोगी टिकरी या ठिकाणावरून मंडला या ठिकाणी जाण्यासाठी मंडला 100 ते 120 किलोमीटर अंतर येईल या ठिकाणी. तर आपल्याला जाण्यासाठी ना असा एक थोडा रोड मार्ग पकडायला लागतो. इकडे नर्मदा मैया आहे या ठिकाणी. आम्ही जोगी टिकरीला चाललेलो आहे, जे दिंडोरीला आमची विश्रामी वसवते. आता सकाळी जोगी टिकरी या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी बघू शकता. नर्मदा मैयाचं दर्शन पण आपण घेऊ शकता. हे जे आहे जोगी टिकरी. आता आपण जोगी टिकरी या ठिकाणी आहे. इथे घाट आहे पलीकडे जे आहे ना, जर पलीकडे ते पाहिलं ना त्या तटावरती, उत्तर तटावरती, तर तिथे आपल्याला आश्रम आहे या ठिकाणी. हे आहे जोगी टिकरी आहे नर्मदे या ठिकाणी. बघा हे जोगी टिकरी आहे. जोगी टिकरी याचा ब्रिज आहे, दक्षिण तटावरून आहे आम्ही. आणि ही नर्मदा परिक्रमा असा मार्ग आहे. तर हा जो आहे ना पलीकडे आहे ना तो घाट आहे, तिथं आपल्याला परिक्रमासाठी भरपूर अशी सेवा आहे मोठी पलीकडच्या त्या उत्तर तटावरती देवतट आहे. आणि ह्या ठिकाणी आहे ना असा परिक्रमा मार्ग आहे. असा आपल्याला आता इथून आपल्याला थोडासा का असा रोड जंगल परत आपल्याला असा ही नर्मदा किनारा मार्ग. नर्मदे यार, फक्त किनारा नर्मदे यार या ठिकाणी. बघा नर्मदा मैया जी आहे ना दक्षिण तटावरून आहे ना सरळ पाहिलं तर परत असं टर्न मारून गेली त्या डोंगराकडचे समोर. आता जोगी टिकरीवरून निघालं दक्षिण तटावरून आहे. दक्षिण तटावरून जोगी टिकरीवरून मंडला या ठिकाणी निघाले. मंडला आणि जबलपूर अमरकंटककडे. नर्मदे यार या ठिकाणी आपण जोगी टिकऱ्यावरून निघल्याच्या नंतर असा नर्मदा मैया जो किनारा आहे ना त्या ठिकाणी आपण अशी पगदंडी आहे. या पगदंडीने चाललो आहे आता आपण. ह्या मैया त्या बाजूला आहे, तिथून आम्ही या मैया किनारे जाणार. तर किनारा मार्ग आहे. मैया थोडीशी वळून आल्याच्यानंतर थोडासा इकडे पगदंडी घेतली. अशी आपणही पगदंडी घेऊ शकता या ठिकाणी हे किनारा मार्ग जाण्यासाठी. नर्मदे सिस्टम नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना आता नर्मदा मैया किनारा मार्ग जोगी टिकरी या दिंडोरीवरून पुढे आपल्याला आहे ना झलमय लागेल. आता झलमय आणि किनारा आहे ना सर्व आहे ना आपले डोंगरदऱ्यातून आहे ना चाललेले. डोंगरदऱ्यातून नर्मदा परिक्रमा मार्ग आहे असा. आणि आम्ही दक्षिण तटावरती आहे. दक्षिण तटावरून आमची परिक्रमा रिटर्नसाठी ओंकारेश्वरसाठी चाललेली. आणि हा जो आपण आहे ना गव्हाच्या शेतामधून आहे. तर ज्यावेळेस आम्ही ओंकारेश्वरला ज्यावेळेस ओंकारेश्वरला निघलो ना त्यावेळेस गहूची आहे ना पेरणी झालेली. आणि आता आम्ही ओंकारेश्वरला जाऊ तेव्हा गहू संपूर्ण निघेल. म्हणजे आम्हाला बरेच महिने झाले या ठिकाणी आमची परिक्रमा चालू आहे. एक पीकसुद्धा निघतं आहे, म्हणजे 4 महिन्याचं पीक निघू शकतं. 4 महिने, 4था महिनासुद्धा आमचा पूर्ण होईल. 5वा महिना परिक्रमा होणार आमची. भरपूर महिने लागले आम्हाला या परिक्रमेमध्ये. नर्मदा मैया आमची परिक्रमा लवकर पूर्ण होते. आता किनारा मार्गे जरा टाईम लागतो, भरपूर टाईम लागतो. नर्मदे यार या ठिकाणी बघा नर्मदा परिक्रमा मार्ग हा आपल्याला आहे ना दक्षिण तटावरून आणि उत्तर तट आहे. तिथे कसं असा एकदा मैया खेटून गेलेली आहे डोंगराला. आणि परत मैयाने टर्न मारलेला आहे या ठिकाणावरून. हे आपण पाहू शकता. हे असं मैयाने टर्न मारलं आहे दक्षिण तट आणि उत्तर तट. तर मंडला मार्ग ज्यावेळेस येतो ना माणूस याला दिंडोरी जोगी टिकरी याला येतो ना मंडल्यावरून, त्यावेळेस या मार्ग नाही येतं. दुसरा रोड मार्ग येतो मंडला रोड मार्ग, त्या मार्गे येतात. आणि आम्ही
तर ह्या तटावरूनही नर्मदा परिक्रमा फक्त तटमार्ग, फक्त आमचा हा तटच मार्ग परिक्रमा चालू आहे. भले आम्हाला थोडे दिवस जास्त लागले तरी चालेल, पण आम्ही सर्व तटमार्गेच परिक्रमा करतो आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर नर्मदे 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 यार, या ठिकाणी बघा नर्मदा मैया दक्षिण तटावरती आहे आम्ही. दक्षिण तटावरून असा मार्ग आहे जाण्याचा. त्याचं असं चालायला लागतं या गवतातून तर मैयाचं जेल आहे, ओरून जायचं असं चालावं लागतं. एकदम कठीण कठीण रस्त्यातून गवत बिवत असं याच्यातून परिक्रमा असते. या ठिकाणावरून चालायला लागतं. हे बघा असं आहे. हा आता थोडं मैदान आलं. नर्मदे यार, या ठिकाणी बघा आपण नर्मदा परिक्रमा मार्ग असा आहे बघा. ते डोंगर किती चिटकून नर्मदा मैया चाललेली, अशी राऊंड मारून बघा हे अशी आलेली, हे अशी आलेली आहे नर्मदा मैया. किनारी आहे बरोबर दक्षिण तटावरती आहे. जोगी टिकऱ्या पास करून बराच पुढं आल्यानंतर असा आपल्याला मार्ग लागतो दक्षिण तट. असा किनारा मार्ग आहे. किनाऱ्यानेच आमची परिक्रमा चालू आहे. आणि त्या साईडने आम्ही आहे ना, तिकडच्या साईडने आहे ना, कारण मंडला रोडला आहे ना, तिकडून येऊन देत नाही म्हणून आम्ही त्या रस्त्याने आलो नव्हतो. पण इकडनं आता किनारा मार्ग चाललेला आहे दक्षिण तटावरून. नर्मदे यार, या ठिकाणी बघा नर्मदा मैया परिक्रमा जो आम्ही आहे ना, आता आहे ना एक जोगी टिकऱ्यावरून पुढे आले तर जलमयवरून इथे आलेलं आहे. या ठिकाणी जिथे आहे ना, तर हा नर्मदा परिक्रमा असा मार्ग आहे. आम्हाला एक कठीण थोडासा मार्ग आहे, थोडासा एक अर्धा किलोमीटर कठीण आहे. इथेच एक आपल्याला आहे ना, एक पिंपळाचं जे झाड आहे ना, जे दिसलं आहे ना, ते बघा ना, एक देवाचंच म्हणजे पिंपळाचे आहे ना, जे आपण म्हणतो ना 33 कोटी असतात पानामध्ये, देवी देवता राहतात इथं. तर इथं जे पाणी नाही काय नाही, त्या झाडाला मुळे हे सर्व दगडामध्ये, एकच मुळी दगडात गेलेली आहे फक्त, तशी पाहिली तर. नाही तर सर्व ओपन आहे. वा, ते कसं आहे, कसं जिवंत राहते झाड, कसं राहते, कसं चिटकलं असेल त्या दगडाला कितीतरी. हे देवाचं असं इथे ज्यावेळेस नर्मदा मैया किनारी असे काही असे हे बघायला भेटतं ना, अप्रतिम. नर्मदा मैयाचं नर्मदे हर नर्मदे. अरे बघा, या खडकाच्या बाजूला अशी गव्हाची शेती केलेली आहे आणि इथे नर्मदा मैया आहे. बघा ना, इथे सुद्धा जायला किनारा मार्ग जागा आहे. कितीतरी बघा ना, इथं कितीतरी मोठा खडक आहे, कितीतरी मोठं हे असं नर्मदा मैयाचं असं हे. या ठिकाणी जर पाहिलं तर असे नर्मदा मैया आहे आणि असा खडक आहे या ठिकाणी बघा असा. आणि असे जायला एक नर्मदा परिक्रमा मार्ग आहे. आम्ही चाललो आहे अशा कठीण रस्त्यातून नर्मदा. आणि इथं शेती केलेली आहे गावाच्या आत. अप्रतिम याला अप्रतिम आवडलं. नर्मदे यार, या ठिकाणी बघा आहे ना, देवांचं आहे ना, कसं इथे हे केलेलं आहे, तिरसूळ आणि हे लावलेले इथे बघा ना. हे असं दगड एवढा मोठा. नर्मदे यार बघा, या ठिकाणी असं जाण्याचा मार्ग आहे कठीण. ह्या त्याच्या खालून जायचं. हो, नर्मदे यार, हे असं दगड आहे.